तुमच्या डेटच्या नादात दोघेही विसरून गेला असणार ना? काय? अरे उद्या नागपंचमी आहे. मला वाटलंच होतं तुम्ही विसरणार म्हणून. पूर्णाचे दिंडे करावे लागणार आहेत, बरोबर 111. अरे पद्धतच आहे ना आपल्या घरची, सांगितलं नाहीस का स्वानंदीला? शिवाय बाकी पण सगळा नैवेद्याचा स्वयंपाक आहे, कळलं? आणि नागपंचमीचा स्वयंपाक काय असतो माहितीये ना? चिरायचं नाही, तळायचं नाही, सगळं उकडीचं असतं, माहितीये ना स्वानंदी? म्हणून म्हटलं रे स्वानंदीला आठवण करून द्यावी. बापरे, हे एवढं सगळं करायचंय? म्हणजे उद्या मदत लागणार स्वानंदींना? हा समर, अरे उद्या नाही, उद्या पहाटेच्या आधी म्हणजे रात्रभर हा स्वयंपाक करावा लागतो. म्हणजे पहाटे पहाटे हा स्वयंपाक तयार असला पाहिजे. अगं पण काकू, रात्री स्टाफला कामाला लावणं काही बरोबर नाही ना? स्टाफचं काय आता? स्टाफ कुठे आला मधून? अरे स्टाफ नाही, स्वानंदीने स्वतः करायचा. स्वानंदीच्या वाटचं पुण्य स्टाफला द्यायचंय का तुला? समोर असं काय करतोस? तुला आठवत नाही का तुझी आई म्हणजे ह्या घराची मोठी सून, ती पण असंच स्वयंपाक करायची ना? आय नो स्वानंदी, तुला जमणार नसेल ना तर तू नको प्रेशर घेऊ. मला वाटलं ग, तू आमच्या मोठ्या वहिनींसारखी ह्या घरातली मोठी सून आहेस, समरची बायको आहेस, म्हणून हा स्वयंपाक तूच केला पाहिजेस. हे पुण्य तुलाच लाभलं पाहिजे असं मला आपलं एक वाटलं, म्हणून मी सांगायला आले. मला वाटलं तू घेशील आनंदाने जबाबदारी. हो अगदी आनंदाने. पण वेळेत पूर्ण करावं लागेल ना सगळं. काकू, त्या एकट्या एवढं सगळं कसं करतील? आपण सगळ्यांनी मिळून करूया. असं कसं समर? प्रथा आहे आपल्या घरातली. आणि शिवाय सगळं काय स्वानंदीवर नाही पडणार आहे. पूजेची जी काही जबाबदारी असेल ना ती सुष्मिता आहे ना, तिला सांगेन मी. पण नैवेद्याचं मात्र मोठ्या सुनेनीच केलं पाहिजे. राजवाड्यांची परंपरा आहे ती. काकू मी करेन, तुम्ही नका काळजी करू. बघा आत्ता करीन म्हणतेस, पण नेहमीसारखा पटापट होणारा स्वयंपाक नाही आहे. म्हणजे अय्या, म्हणजे तुला माहितीच नाही? पण काय माहित असायला हवं? अगं नागपंचमीच्या सणाला मी आत्ताच बोलल्याप्रमाणे सुरी वगैरे वापरता येत नाही. चिरलेलं कापलेलं चालत नाही या सणाला. असं कसं? न कापता न चिरता स्वयंपाक कसा करणार?